In this lecture we are going to study the use of a table tag. यूज ऑफ अ टेबल टॅग. आपण टेबल टॅग कधी यूज करतो? जेव्हा आपल्याला वेबपेज आपण जी क्रिएट करणार त्या वेबपेजमध्ये एक पर्टिक्युलर टेबल इन्सर्ट करायचं असेल, इन दॅट केस वी आर गोइंग टू यूज अ टेबल टॅग. ना व्हॉट इज अ टेबल? टेबल इज अ कन्सिस्ट ऑफ अ रोज अँड कॉलम्स. की तुम्ही टेबल क्रिएट केलं असणार. ओके, फॉर एक्झाम्पल आपण इथे बघा वर्डमध्ये मी एक जस्ट सिम्पल टेबल इन्सर्ट करते. सी, हे काय झालं? टेबलमध्ये काय काय असतं? रोज असतात. हे जे हॉरिझॉन्टल आहेत दे आर नोन ॲज अ रो. अँड हे जे वर्टिकल आहेत, दिस वर्टिकल आर नथिंग बट अ कॉलम्स. सो टेबल कन्सिस्ट ऑफ अ रोज अँड कॉलम्स. Okay, so whenever we want to create a table in a web page, we are going to use a table tag. Okay, now see, in the table tag आपण काय बघितलं? टेबलमध्ये काय असतं? रोज असतात आणि रोज अँड कॉलम्स. ओके, सो इन वेब पेज whenever we want to create a table, फर्स्ट आपण काय करणार? वी हॅव टू क्रिएट अ रो. आता बघा, हा जो मी टेबल क्रिएट केला आहे त्याच्यात मला काय होतं? दिसतंय की दोन रोज आहेत. हा एक रो झाला आणि हा एक रो झाला. हे जे दोन वर्टिकल आहेत ते दोन रोज आहेत आणि ईच रोमध्ये 3 कॉलम्स आहेत. सी, फर्स्ट रो जो आहे त्याच्यात काय दिसते? 1, 2 आणि 3 कॉलम्स प्रेझेंट आहेत. इन द सेम वे हा जो सेकंड रो आहे त्याच्यात किती कॉलम्स प्रेझेंट आहेत? 1, 2 अँड 3 कॉलम्स आहेत. सो जेव्हा आपण टेबल क्रिएट करतो तेव्हा फर्स्ट आपल्याला काय करावं लागतं? रो क्रिएट करावा लागतो. ओके, अँड टू क्रिएट द रो फर्स्ट वी हॅव टू यूज अ TR टॅग. TR टॅग कशासाठी यूज होणार? वेनेवर वी वॉन्ट टू क्रिएट अ रो. ओके, सो फर्स्ट आपण रो क्रिएट करतो अँड आफ्टर दॅट त्या रोमध्ये जेवढे कॉलम्स प्रेझेंट आहेत ते 1 बाय 1 आपण क्रिएट करत जातो. सो टू क्रिएट द रो वी आर यूजिंग अ TR टॅग अँड टू क्रिएट द कॉलम्स. आता हा जो रो आहे फर्स्ट रोमध्ये किती? 3 कॉलम्स आहेत. सो मी काय करते? फर्स्ट रोमध्ये मला 3 कॉलम्स क्रिएट करावे लागणार अँड टू क्रिएट द कॉलम्स आय एम गोइंग टू यूज अ TD टॅग. ओके, सो कीप दॅट इन माइंड. रो क्रिएट करण्यासाठी वी आर गोइंग टू यूज अ TR टॅग अँड टू क्रिएट द कॉलम्स वी आर गोइंग टू यूज अ TD टॅग. ओके, आता मी इथे एक सिम्पल टेबल डिझाईन करते. स्टँडर्ड 11, 12 स्टुडंट्स. नाव हा एक सिम्पल टेबल आहे. सो नाव वी विल सी हाऊ टू क्रिएट दिस टेबल इन अ वेब पेज. सो फर्स्ट नॉर्मल स्टार्टिंग ऑफ आवर वेबसाईट कशी करतो आपण? विथ अ डॉक टाईप HTML. डॉक टाईप HTML, देन हेड टॅग, आफ्टर दॅट टायटल टॅग. टायटल टॅग काहीतरी टेबलला tables in HTML. Then title tag close, after that head tag close and then body tag open. मी क्लोज करून घेते इथे. सो आफ्टर दॅट लास्टला आपल्याला विसरायला होत नाही. सो आपण आधीच क्लोज करून घ्यायचे. नाव टू इन्सर्ट द टेबल इन अ वेब पेज वी आर गोइंग टू यूज अ टेबल टॅग. नाव टेबल टॅग इज ऑल्सो कंटेनर टॅग. कंटेनर टॅग मीन्स त्याला ओपनिंग अँड क्लोजिंग दोन्ही टॅग्स अवेलेबल आहेत. सो जेव्हा पण आपण जे रोज अँड कॉलम्स इन्सर्ट करतो दॅट विल ऑलवेज बी प्लेस्ड विदिन ओपनिंग अँड क्लोजिंग टेबल टॅग. जे TR TD टॅग्स आपण यूज करणार ते कुठे प्लेस व्हायला पाहिजे? ऑलवेज विदिन दिस ओपनिंग टेबल टॅग अँड क्लोजिंग टेबल टॅग. नाव लेट्स सी. आता हा जो टेबल आहे फर्स्ट आपल्याला काय करावं लागतं? 2 रोज प्रेझेंट आहेत ह्या टेबलमध्ये. सो फर्स्ट मला काय करावं लागणार आहे? हा जो फर्स्ट रो आहे तो मला आधी क्रिएट करावा लागतो. ओके, सो टू क्रिएट दिस फर्स्ट रो आय एम गोइंग टू यूज TR टॅग. ओके, सो फर्स्ट रो क्रिएट झाला आहे. नाव इन दिस फर्स्ट रो किती कॉलम्स आहेत? 3 कॉलम्स आहेत. स्टँडर्ड 11 आणि 12 3 कॉलम्स आहेत. सो त्या रोमध्ये मला 3 कॉलम्स इन्सर्ट करायचे आहेत. सो फर्स्ट मी काय इन्सर्ट करणार आहे? स्टँडर्ड हा कॉलम इन्सर्ट करणार. सो आय एम गोइंग टू यूज TD टॅग. TD tag is used to create the columns in a particular row. So first column माझा कोणता आहे? STD. सो मला त्या कॉलममध्ये
टेबलमध्ये जी व्हॅल्यू एंटर करायची आहे और जो टेक्स्ट प्लेस करायचा आहे तो मी कुठे प्लेस करणार, TD टॅगमध्ये, STD अँड देन TD टॅग क्लोज. ओके, सो हा फर्स्ट कॉलम आपण क्रिएट केला आहे फर्स्ट रोमधला. नाव नेक्स्ट कॉलम काय आहे, 11. सो त्याच रोमध्ये आहे, फर्स्ट रोमध्येच तो कॉलम आहे. सो आफ्टर TD अगेन वन मोर TD अँड 11 TD क्लोज. ओके, सो सेकंड कॉलम मी इथे क्रिएट केला आहे. नाव नेक्स्ट कॉलम इज 12. सो TD 12 अँड TD क्लोज. ओके, सो आता फर्स्ट रोमध्ये 3 कॉलम्स होते, ते तिन्ही कॉलम्स मी इन्सर्ट केले. सो हा जो TR आपण इथे ओपन केलेला फर्स्ट रोसाठी तो इथे क्लोज करणार. म्हणजे काय झालं, फर्स्ट रो आपण क्रिएट केला, त्याच्यात 3 कॉलम्स प्रेझेंट आहेत. सो 3 कॉलम्स आपण इन्सर्ट करून घेतले. सो आफ्टर दॅट आय एम क्लोजिंग दॅट TR टॅग. म्हणजे काय झालं, फर्स्ट रो मी क्रिएट केला आणि त्याच्यात 3 कॉलम्स क्रिएट झाले. नाव इन अ सेम वे फर्स्ट रो झाला, आता सेकंड रो करायचं आहे. सो सेकंड रोसाठी मी अजून नवीन TR टॅग ओपन करणार. नाव इन दॅट आता सेकंड रोमध्ये सुद्धा 3 कॉलम्स आहेत. सो त्यातली फर्स्ट व्हॅल्यू काय आहे, स्टुडंट. सो आय विल यूज TD स्टुडंट्स अँड TD क्लोज. ओके, सो फर्स्ट कॉलम झाला. नेक्स्ट काय आहे, 100. सो TD 100 अँड TD क्लोज. अँड लास्ट कॉलम काय आहे, 90. TD 90 अँड TD क्लोज. ओके, सो सेकंड रो मधले तिन्ही कॉलम्स आपण इन्सर्ट केले आहेत. सो आफ्टर दॅट TR क्लोज मी सेकंड रो आपण इथे कंप्लीट केला आहे. सो हा जो टेबल आहे त्याच्यात 2 रोज होते. ओके, 2 रोजमध्ये 3 कॉलम्स आहेत. सो फर्स्ट रो क्रिएट केला, त्याच्यात 3 कॉलम्स इन्सर्ट केले. फर्स्ट रोसाठी TR टॅग होता तो क्लोज. नेक्स्ट सेकंड रो आपण क्रिएट केला, सेकंड रोमध्ये 3 कॉलम्स इन्सर्ट केले अँड सेकंड रोचा TR जो टॅग होता TR टॅग क्लोज. अँड आफ्टर दॅट टेबल टॅग क्लोज, बॉडी टॅग क्लोज अँड HTML क्लोज. नाव we'll save this program, tables.html. save. हे रन करून बघू आपण. सी इथे जे मला आउटपुट दिसत आहे तो आपल्याला जो फॉर्मॅट हवा त्या फॉर्मॅटमध्ये तरी आहे, स्टँडर्ड 11, 12 स्टुडंट्स 100 अँड 90. बट इथे या कॉलम्स आणि जे रोज आहेत त्यांना बॉर्डर आपल्याला डिस्प्ले होत नाही आहे. ओके, सो इफ यू वॉन्ट टू डिस्प्ले बॉर्डर टू इच रो अँड अ कॉलम अँड ऑल्सो टू द टेबल, देन आपण काय यूज करणार, टेबल टॅगचे काही ॲट्रिब्यूट्स आहेत. सो फर्स्ट ॲट्रिब्यूट ऑफ टेबल टॅग इज अ बॉर्डर. बॉर्डर ॲट्रिब्यूट काय करतो, इट सेट्स द बॉर्डर टू द एंटायर टेबल अँड रोज अँड अ कॉलम्स. सो आपण यूज करून बघूया बॉर्डर ॲट्रिब्यूट. कुठे टेबल टॅगचा ॲट्रिब्यूट आहे. सो आय विल यूज इट आफ्टर द टेबल टॅग. अँड त्याच्यात जी आपण व्हॅल्यू स्पेसिफाय करणार ती नंबरिक व्हॅल्यू असणार आहे, लाईक 1, 2, 3 एनिथिंग. मी इथे 2 एंटर करते. सो नाव लेट्स सी. ओके, इथे बघा टेबलला आणि ते इच रोज आणि कॉलम्स जेवढे होते त्यांना इथे मला बॉर्डर डिस्प्ले होते. ओके, सो इथे आपण व्हॅल्यू कोणतीही सेट करू शकतो. बेस्ड ऑन दॅट टेबलची जी बॉर्डर आहे त्याची थिकनेस तो शो करणार आहे. लाईक मी इथे 4 स्पेसिफाय केलं तर ही बॉर्डर थोडी थिक होणार आहे. सी बॉर्डर थोडी थिक झाली अजून. ओके, सो दॅट इज अ बॉर्डर ॲट्रिब्यूट टू सेट द बॉर्डर टू द टेबल. नाव नेक्स्ट काय आहे, बॉर्डर कलर. तर बॉर्डर कलर काय करणार आहे, जी बॉर्डर आपण सेट केली आहे त्याला एक स्पेसिफिक कलर सेट करणार आहे. ओके, सो आपण यूज करून बघू बॉर्डर कलर. लाईक त्या टेबलला मला ब्ल्यू कलर द्यायचा आहे बॉर्डरला. सो आय विल सेट द व्हॅल्यू ब्ल्यू. सी सी रिफ्रेश केल्यावर काय होतं आहे, जी आपण बॉर्डर केलेली त्या बॉर्डरला एक ब्ल्यू कलर डिस्प्ले झाला आहे. ओके, सो वी हॅव यूज बॉर्डर कलर ॲट्रिब्यूट. नेक्स्ट इज अ अलाइन ॲट्रिब्यूट. आता अलाइन ॲट्रिब्यूट काय करतो, अलाइनमेंट ॲडजस्ट करतो. आता अलाइन ॲट्रिब्यूट आपण टेबल टॅगसाठी यूज करतो आहे. सो वेन एव्हर वी आर युझिंग अलाइन ॲट्रिब्यूट फॉर अ टेबल टॅग, तो काय करतो, इट विल ॲडजस्ट द अलाइनमेंट ऑफ द टेबल. आता इथे बघा बाय डिफॉल्ट मला हे टेबल कुठे डिस्प्ले होते, लेफ्टला डिस्प्ले होते.
ते जर मला राईटला किंवा सेंटरला डिस्प्ले करायचं असेल तर मी काय करणार, टेबल टॅगला अलाइन ॲट्रिब्यूट यूज करणार. अलाइन इक्वल टू सेंटर, सो दॅट जे टेबल आहे ते मला सेंटरला डिस्प्ले होतं. सी अलाइनमेंट मी काय मेन्शन केलेली ते सेंटर, सो मला टेबल हे सेंटरला डिस्प्ले होतं आहे. सो दॅट इज अ अलाइन ॲट्रिब्यूट. अँड नेक्स्ट इज अ बीजी कलर. आता बीजी कलर ॲट्रिब्यूट जेव्हा आपण टेबल टॅगसाठी यूज करतो तेव्हा काय होतं, टेबलमध्ये जेवढे पण सेल्स आहेत, ओके, हे जेवढे पण सेल्स आहेत त्यांना एक बॅकग्राऊंड कलर सेट होतो. लाईक सी, हा जो हे जे टेबलमध्ये जेवढे पण रोज आणि कॉलम्स आहेत त्यांना मला एक पर्टिक्युलर कलर सेट करायचा असेल, लाईक येल्लो. सो मी काय यूज करणार आहे, बीजी कलर ॲट्रिब्यूट यूज करणार. कुठे, टेबल टॅगमध्ये, बिकॉज टेबलच्या बॅकग्राऊंडला मला कलर सेट करायचा आहे. सो बीजी कलर इक्वल टू येल्लो अँड सेव्ह. ओके, सी काय झालं, टेबलमध्ये जेवढे सुद्धा रोज आणि जेवढे कॉलम्स आहेत त्यांना एक बॅकग्राऊंड कलर सेट झाला आहे, दॅट इज येल्लो. ओके, ना आता बघा, आपण बीजी कलर ॲट्रिब्यूट जो यूज केला तो आपण रोज आणि कॉलमसाठी सुद्धा आपण यूज करू शकतो. लाईक सी, हे जे स्टँडर्ड आणि स्टुडंट हे दोन रोज आहेत, कॉलम्स आहेत, त्यांना मला स्काय ब्ल्यू कलर द्यायचा आहे फक्त ह्या दोन सेल्ससाठी, बाकीचे आहेत तसे येल्लो. सो मी काय करू शकते, स्टँडर्ड कुठे डिफाईन केला आहे मी, हा बघा इथे ह्या टी डीमध्ये डिफाईन केलं आहे ना. सो ह्या टी डीमध्ये सुद्धा मी बीजी कलर ॲट्रिब्यूट यूज करू शकते. बीजी कलर इक्वल टू लाईक मला तिथे स्काय ब्ल्यू कलर सेट करायचा आहे बॅकग्राऊंडला, सो स्काय ब्ल्यू. ओके, कशाला, स्टँडर्डला आणि स्टुडंट्सला. नेक्स्ट स्टुडंट्स कुठे, स्टँडर्डला झाला. इन अ सेम वे स्टुडंट्ससाठी जो आपण टी डी टॅग यूज केलेला त्याच्यात काय करणार, बीजी कलर ॲट्रिब्यूट यूज करणार, स्काय ब्ल्यू अँड सेव्ह. ओके, नाव लेट्स सी. इथे काय झालं आहे, ज्या टी डी कॉलम्सला आपण बीजी कलर ॲट्रिब्यूट यूज केला आहे त्या टी डी कॉलम्सला फक्त तो बॅकग्राऊंड कलर जो आपण मेन्शन केलेला तो सेट झाला आहे. ओके, सो दीज वर द ॲट्रिब्यूट्स ऑफ अ टेबल टॅग. कुठचे कुठचे होते, बॉर्डर कलर, अलाइन अँड बीजी कलर. ओके, नाव अजून एक टॅग आहे बघा, टेबल टॅग झाला. नेक्स्ट अजून एक टॅग आहे, दॅट इज अ कॅप्शन टॅग. कॅप्शन टॅग कधी यूज करतो, जेव्हा आपल्याला टेबलला एक हेडिंग द्यायचं असेल. सो इन दॅट केस वी आर गोइंग टू यूज अ कॅप्शन टॅग. लाईक सी, हे जे टेबल आहे त्याच्यावरती मला एक हेडिंग डिस्प्ले करायचं आहे, स्टुडंट इन्फॉर्मेशन. सो मी काय यूज करणार, कॅप्शन टॅग यूज करणार. कुठे, मला टेबलच्या वरती मला डिस्प्ले करायचं आहे. ओके, कोणत्या टेबलच्या वरती, सो आफ्टर मी टेबल टॅग यूज केला, आफ्टर दॅट टेबल टॅग आय विल यूज कॅप्शन टॅग. ओके, कॅप्शन काय मला हेडिंग द्यायचं आहे, स्टुडंट इन्फॉर्मेशन, स्टुडंट इन्फो अँड देन कॅप्शन टॅग क्लोज. ओके, ह्या टेबलला मला हेडिंग द्यायचं आहे. सो मी ह्या टेबलच्या टॅगमध्ये आफ्टर दिस टेबल टॅग आय एम गोइंग टू यूज अ कॅप्शन टॅग. नाव लेट्स सी, कुठे मला डिस्प्ले होतं आहे, टेबलच्या वरती मला स्टुडंट इन्फॉर्मेशन असं हेडिंग डिस्प्ले होतं. सो टेबलला मला हेडिंग द्यायचं असेल, इन दॅट केस आय एम गोइंग टू यूज अ कॅप्शन टॅग. आता ह्या कॅप्शन टॅगचं एक ॲट्रिब्यूट आहे, दॅट इज अ अलाइन ॲट्रिब्यूट. अलाइन ॲट्रिब्यूट मीन्स वॉट, मी हे जे हेडिंग आहे त्याची अलाइनमेंट ॲडजस्ट करू शकते, पण याला दोनच व्हॅल्यूज आहेत, एक तर टॉप आणि दुसरी आहे ती बॉटम. बाय डिफॉल्ट व्हॅल्यू कुठची असते, टॉप. मीन्स आपण अलाइनमेंट जरी तिथे मेन्शन केली नाही तरी ते जे हेडिंग आहे ते बाय डिफॉल्ट आपल्याला टॉपला डिस्प्ले होणार आहे. नाव सेम हेडिंग मला बॉटमला डिस्प्ले करायचं असेल तर मी काय यूज करणार, कॅप्शन टॅग आहे त्याला अलाइन ॲट्रिब्यूट यूज करणार, अलाइन इक्वल टू बॉटम. ह्याचे दोनच व्हॅल्यूज असतात, टॉप अँड बॉटम. अँड देन सी, इथे काय होतं आहे, स्टुडंट इन्फो ही जी आहे ते मला टेबलच्या बॉटमला डिस्प्ले होतं आहे. ओके, नेक्स्ट हे जर मी रिमूव्ह केलं तर मला बाय डिफॉल्ट जी व्हॅल्यू आहे टॉप, सो मला ते हेडिंग टॉपला शो होणार आहे. सो दॅट इज अ कॅप्शन टॅग. कॅप्शन टॅग इज यूज टू गिव्ह हेडिंग टू द टेबल. आणि अजून एक टॅग आहे, दॅट इज अ TH टॅग. TH टॅग आपण कधी यूज करतो,
TH आणि TD सेम आहे, त्याच्यात डिफरन्स काय नाही आहे. बट TH कधी यूज करतो, जर आपल्याला टेबल्समधले काही कॉलम्स आहेत लाईक सी, हे जे स्टँडर्ड आणि स्टुडंट हे जे 2 कॉलम्स आहेत ते मला ॲज अ टेबल हेडर और मला बोल्डमध्ये डिस्प्ले करायचे असतील. आपण बघितलं असेल की टेबलचे जे मेन कंपोनंट्स असतात ते आपण मोस्टली बोल्डमध्ये डिस्प्ले करतो आणि जो नॉर्मल डेटा आहे तो नॉर्मल फॉन्टमध्ये डिस्प्ले करतो. सो जो डेटा आपल्याला बोल्डमध्ये डिस्प्ले करायचा आहे तो डेटा मी कशामध्ये एंटर करणार, TH टॅगमध्ये एंटर करणार. लाईक सी, हा जो स्टँडर्ड आहे तो मला बोल्डमध्ये डिस्प्ले करायचा आहे. मग मी काय करणार, TD जिथे यूज केलं आहे, स्टँडर्ड कुठे आहे, इथे. सो इन्स्टेड ऑफ यूजिंग TD आय विल यूज TH. ओके, TH. इन अ सेम वे स्टुडंटसुद्धा मला बोल्डमध्ये डिस्प्ले करायचं आहे. सो स्टुडंट्स कुठे आहे, इथे. सो इन्स्टेड ऑफ यूजिंग TD आय विल यूज TH अँड सेव्ह. सी, हे जे 2 कॉलम्स आहेत त्याच्यासाठी आपण TH यूज केलेला, म्हणून TH जिथे यूज केलं आहे ते 2 एलिमेंट्स मला बोल्डमध्ये डिस्प्ले होतं आहे. सो TH आपण कधी यूज करतो, इट इंडिकेट्स द टेबल हेडिंग. जे मेन टेबलचे जे कॉलम्स और रोज आहेत ॲज अ हेडिंग म्हणून आपण यूज करतो तसे आपल्याला त्या वेमध्ये डिस्प्ले करायचे असतील, बोल्ड फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले करायचे असतील, देन वी कॅन यूज अ TH टॅग. ओके, सो दॅट इज हाऊ वी कॅन क्रिएट द टेबल्स अँड बॉर्डर. जे टेबल टॅगचे ॲट्रिब्यूट्स होते दॅट इज बॉर्डर कलर, अलाइन अँड BG कलर. Okay, so these were the attributes of a table tag. Now let's see the attributes of a TR, TH and TD. Okay, TR, TH and TD त्याच्यासाठी एक कॉमन ॲट्रिब्यूट आहे तो म्हणजे काय, अलाइन. अलाइन ॲट्रिब्यूट कधी यूज करणार, जेव्हा पर्टिक्युलर रो और कॉलममधले जे डेटा आहेत त्याला आपल्याला अलाइनमेंट सेट करायची असेल लाईक लेफ्ट, राईट और सेंटर, देन वी कॅन यूज अ अलाइन ॲट्रिब्यूट. आता जे नेक्स्ट ॲट्रिब्यूट्स आहेत दॅट इज अ कॉल स्पॅन अँड रो स्पॅन, ते कधी यूज करतात बघा. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. हिअर आय विल क्रिएट अ सिम्पल टेबल विथ 3 rows अँड 3 columns. ओके, आता बघा आपण कधी कधी कॉलम्स मर्ज करतो मीन्स काय, कंबाईन करतो. की इथे बघा मी काय केलं आहे, हे जे 2 कॉलम्स आहेत फर्स्ट रोमधले जे 2 कॉलम्स आहेत ते मी मर्ज केले आहेत, मीन्स ॲज अ सिंगल कॉलम मी इथे क्रिएट केलं आहे. सो ह्या वेमध्ये आपल्याला जर 2 कॉलम्स मर्ज करायचे असतील देन आय विल यूज ॲट्रिब्यूट, विच ॲट्रिब्यूट, कॉल स्पॅन ॲट्रिब्यूट. कॉल स्पॅन ॲट्रिब्यूट मी यूज करणार आहे. ओके, सो फर्स्ट आपण हे टेबल आधी क्रिएट करूया. लाईक काहीतरी व्हॅल्यूज इथे एंटर करते, 1 2 4 and 5. ह्या आउटपुट ह्या फॉर्मॅटमध्ये मला एक टेबल क्रिएट करायचं आहे. सो व्हॉट आय विल डू, ह्याच्यातच चेंज करूया. और एका पेजमध्ये आपण मल्टिपल टेबल्ससुद्धा इन्सर्ट करू शकतो. सो फर्स्ट आपण काय स्टुडंट टेबल क्रिएट केलं. ओके, आफ्टर दॅट मला अजून एक टेबल इन्सर्ट करायचं आहे ह्या नंबर्ससाठी. देन आय विल यूज 1 more टेबल टॅग. ओके, जे सेकंड टेबल आहे ते मी कुठे प्लेस करणार आहे, ह्या ओपनिंग टेबल अँड क्लोजिंग टेबल हे जे 2 आहेत त्याच्यात मी प्लेस करणार आहे. ओके, नाव सी, हे जे सेकंड टेबल आहे त्याच्यात किती कॉलम्स आहेत, किती रोज आहेत, 2 रोज आहेत. अँड फर्स्ट रोमधला जो कॉलम आहे तो आपण मर्ज केला आहे, म्हणजे ह्याच्यात फर्स्ट रोमध्ये फक्त 2 कॉलम्स आहेत. सो आपण क्रिएट करताना काय करणार बघा, पहिला फर्स्ट रो क्रिएट करणार फॉर दॅट TR. ओके, नाव सी, फर्स्ट रो आपण क्रिएट केला आहे. आता फर्स्ट रोमधला जो फर्स्ट कॉलम आहे, ओके, फर्स्ट आणि सेकंड हे जे 2 कॉलम्स आहेत ते मी मर्ज केले आहेत, मीन्स फर्स्ट अँड सेकंड हे 2 कॉलम्स मी मर्ज केले आहेत. सो मी इथे यूज करताना काय करणार, TD, फर्स्ट सेल आणि सेकंड सेल हे 2 मी मर्ज केले आहेत. सो फर्स्ट जो सेल आहे त्याच्यात मी कॉल स्पॅन ॲट्रिब्यूट यूज करणार आहे. कॉल स्पॅन इक्वल टू 2 कशाला, कारण मी 2 कॉलम्स इथे मर्ज केले आहेत. हा एक कॉलम आणि हा एक कॉलम हे 2 कॉलम्स मर्ज केले आहेत आणि ॲट अ टाईम एक कॉलम तिथे क्रिएट केला आहे. सो कॉल स्पॅन इक्वल टू 2 अशी व्हॅल्यू मी इथे पास केली.
अँड फर्स्ट कॉलममध्ये आता कोणती व्हॅल्यू आहे ते 1. सो TD मध्ये मी काय एंटर करणार 1 अँड TD क्लोज. ओके, सो आपण हा एक एलिमेंट एंटर केला. ना फर्स्ट रो मध्ये किती कॉलम्स आहेत, 2च कॉलम्स आहेत, 1 अँड 2, 2 कॉलम्स प्रेझेंट आहेत. सो सेकंड कॉलमसाठी 1 मोर TD अँड 2 TD क्लोज. अँड फर्स्ट रो आपण कंप्लीट केला आहे, त्याच्यात 2 कॉलम्स इन्सर्ट केले आहेत. सो फर्स्ट रोसाठी जो TR आहे TR क्लोज. ओके, हा फर्स्ट रो झाला. अँड देन सेकंड कॉलम काय नॉर्मल आहे, त्याच्यात आपल्याला काही मर्ज करायची गरज नाही आहे. सो सेकंड रोमध्ये किती कॉलम्स आहेत 1, 2 अँड 3, 3 कॉलम्स आहेत विथ व्हॅल्यू 3, 4 अँड 5. सो वी विल इन्सर्ट दॅट. सेकंड रो फर्स्ट क्रिएट करणार TR टॅग TR. सेकंड रोमध्ये किती कॉलम आहेत TD, त्याच्यात व्हॅल्यू काय आहे 4 TD क्लोज. देन TD, त्याच्यात व्हॅल्यू आहे 5 TD क्लोज. अँड नेक्स्ट 3, 4, 5. अँड लास्ट कॉलम आहे TD अँड TD क्लोज. सो सेकंड रोमध्ये आपण 3 कॉलम्स इन्सर्ट करून घेतले आहेत. ओके, सो सेकंड रो विल बी क्लोज्ड. नाउ वी विल सेव्ह दिस प्रोग्राम. सो आपण रिफ्रेश करून बघूया. इथे बघा टेबल मला ते डिस्प्ले होत आहे. ओके, त्या टेबलला आता मला बॉर्डर द्यायची आहे आणि सेंट्रलला शो करायचं आहे. सो आपण कोणता टेबल, सेकंड टेबल यूज केला आहे ना. सो सेकंड टेबलला बॉर्डर इक्वल टू 3 अँड अलाइन इक्वल टू सेंटर. दिसतंय इथे काय होतं आहे, सेकंड टेबल डिस्प्ले होतं आहे. आता हे जर ह्याच्यामध्ये स्पेस आपल्याला शो होत नाही आहे. सो स्पेस जर आपल्याला हवीच असेल तर काय करू शकतो, BR टॅग आपण यूज करतो टू टेक द एलिमेंट टू द नेक्स्ट लाईन. जेवढ्या लाईन्सची मला स्पेस हवी आहे तेवढ्या वेळा आपण BR टॅग यूज करू शकतो. ओके, सो इथे थोडा खाली डिस्प्ले झाला. आता बघा इथे काय झालं आहे, फर्स्ट 2 हे जे कॉलम्स आहेत ते काय होत आहेत, मर्ज झाले आहेत. ओके, कंबाईन झाले आहेत. आणि खालचा रो जो आहे तो ॲज इट इज डिस्प्ले होतो आहे. 3, 4, 5 3 कॉलम्स आहेत. आणि फर्स्ट रोमध्ये पहिले 2 कॉलम्स मी मर्ज केले आहेत. ओके, सो टू मर्ज 2 कॉलम्स वी आर गोइंग टू यूज कॉल स्पॅन ॲट्रिब्यूट. नाव कॉल स्पॅन झाला. आता बघा हे जे 2 कॉलम्स आहेत 2 अँड 5 ते मला मर्ज करायचे आहेत. ओके, मीन्स ह्या वेमध्ये मला आउटपुट शो करायचं आहे. ओके, एकच व्हॅल्यू. ह्या वेमध्ये मला आता आउटपुट करायचे. फर्स्ट 2 कॉलम्स आपण ऑलरेडी मर्ज केले ना. हे जे 2 रोज आहेत ते मला मर्ज करायचे. सो काय करणार इथे, फर्स्ट काय केलं TD कॉल स्पॅन 2. ओके, 2 कॉलम्स आपण मर्ज केले आहेत. इथे बघा फर्स्ट काय केलं आपण, फर्स्ट रो क्रिएट केला इथे. देन काय केलं TD कॉल स्पॅन इक्वल टू 2, म्हणजे फर्स्ट रोमधले जे 2 कॉलम्स होते ते आपण मर्ज केले. आता जो थर्ड कॉलम आहे, थर्ड कॉलममध्ये आपण काय केलं आहे, थर्ड कॉलममध्ये 2 रोज मर्ज केले. सो मी काय करणार, इथे जो थर्ड कॉलम आहे और जो 2 एलिमेंट आहे तिथे मला 2 रोज मर्ज करायचे आहेत. सो मी इथे त्या एलिमेंटमध्ये काय यूज करणार, रो स्पॅन मेथड यूज करणार, सॉरी ॲट्रिब्यूट यूज करणार. किती रोज मला मर्ज करायचे आहेत बघा, किती रोज मी मर्ज केले आहेत, 2 रोज मर्ज केले आहेत. सो इथे व्हॅल्यू काय पास करणार 2 अँड सेव्ह. ओके, आता चेंज काय करावं लागणार आपल्याला,
फर्स्ट रो मध्ये आपण पहिले 2 कॉलम्स मर्ज केले. आफ्टर दॅट फर्स्ट रो पासूनच 2 रोज अजून मर्ज केलेत मी. फर्स्ट रो मधला जो थर्ड कॉलम होता, थर्ड कॉलममध्येच 2 रोज मी मर्ज केले. सो सेकंड कॉलममधला एक एलिमेंट डिलीट झाला आहे. सो हा जो TD आहे तो मी इथे रिमूव्ह करते. नाव लेट्स सी आउटपुट काय येतं आहे. सी इथे काय झालं आहे, आपल्याला जसं आउटपुट हवं आहे तसंच झालं आहे. फर्स्ट आपण काय केलं, 2 कॉलम्स मर्ज केले अँड देन फर्स्ट रोमध्ये जो लास्ट कॉलम होता त्याच्यापासून 2 रोज मर्ज केले. सो इथे काय यूज केला आपण, कॉल स्पॅन ॲट्रिब्यूट अँड टू मर्ज 2 रोज आय एम गोइंग टू यूज अ रो स्पॅन ॲट्रिब्यूट. ओके, so that were the attribute of a TR, TH and TD, call span and row span. Call span is used to merge 2 columns and row span is used to merge rows. Okay, अजून एक आपण टेबल क्रिएट करून बघूया and we will design a code for that with a 3 rows and 4 columns. इन्सर्ट करते. आता मला काय करायचं आहे, ह्या ह्याच्यात हा जो फर्स्ट रो आहे त्याच्यात किती कॉलम्स आहेत, 1 2 3 4 3 कॉलम्स आहेत, 4 कॉलम्स आहेत. 4ही कॉलम्स मला मर्ज करायचे आहेत. ओके, सो फर्स्ट काय केलं मी, फर्स्ट रोमध्ये जे 4 कॉलम्स होते ते मी मर्ज केले. काहीतरी टेक्स्ट एंटर करूया, लाईक डिव्हाइसेस अँड दिस टेक्स्ट आय वॉन्ट टू अ सेंटर. नाव नेक्स्ट सी, हे जे 2 कॉलम्स आहेत, हे 2 कॉलम्स रोज मला मर्ज करायचे आहेत. Okay, and in this I will put input devices, this as it is mouse, keyboard, and again हे 2 जे रोज आहेत ते मर्ज करायचे आहेत. ओके, सो ह्या वेमध्ये मला एक टेबल क्रिएट करायचं आहे. फर्स्ट काय केलं, फर्स्ट रो आहे त्याच्यातले 4 कॉलम्स मर्ज केले आहेत. आफ्टर दॅट सेकंड रो आहे, सेकंड रोमध्ये मी काय केलं, सेकंड रोच्या फर्स्ट कॉलमपासून मी 2 रोज मर्ज केले आहेत. देन सेकंड रोमधला जो नेक्स्ट रो आहे, कॉलम आहे तो ॲज इट इज, तो आपण मर्ज केला नाही. थर्ड कॉलम आहे, थर्ड कॉलममध्ये काय केलं, 2 रोज अगेन मर्ज केले आहेत. फोर्थ कॉलम ॲज इट इज. मग थर्ड रोमध्ये राहिलं काय, फक्त 2च कॉलम्स राहिले, कीबोर्ड अँड स्पीकर. ओके, सो आपण ह्याच्यासाठी एक टेबल क्रिएट करूया, ह्याच्यातच चेंज करू. ओके, फर्स्ट आता काय करणार, फर्स्ट मला काय हवं आहे, फर्स्ट रो आधी एक क्रिएट करणार. सो टू क्रिएट आधी नेक्स्ट न्यू टेबल करायचं आहे आपल्याला. सो वी आर गोइंग टू यूज टेबल टॅग. हे टेबल क्लोज झालं. सो नवीन टेबल क्रिएट करूया. opening table tag and closing table tag. Now in this new table I am going to insert the first row, that is TR. आता फर्स्ट रो मध्ये आपण काय केलंय बघा, फर्स्ट रो मध्ये 4 कॉलम्स आहेत ते मी पूर्ण मर्ज केलेत. सो फर्स्ट जो आपण कॉलम डिझाइन करतो दॅट इज अ TD.
TD मध्ये मी काय यूज करणार, कोणता ॲट्रिब्यूट, कॉलस्पॅन ॲट्रिब्यूट. कॉलस्पॅन इक्वल टू 4 बिकॉज फर्स्ट रो मधले 4 कॉलम्स मला मर्ज करायचे आहेत. सो TD कॉलस्पॅन इक्वल टू 4. आणि त्याच्यात आता कोणती व्हॅल्यू राहिली, म्हणजे काय, फर्स्ट रो मध्ये एकच कॉलम राहिला, 4 कॉलम्स मर्ज करून आपण एक कॉलम क्रिएट केला. सो फर्स्ट रो मध्ये एकच कॉलम प्रेझेंट आहे विथ द व्हॅल्यू डिव्हाइसेस. ओके, अँड देन TD क्लोज. सो फर्स्ट रो मध्ये एकच कॉलम होता, तो आपण क्रिएट केला आहे. सो फर्स्ट TR क्लोज. नाव नेक्स्ट सेकंड रो जो आहे, सेकंड रो मधला जो फर्स्ट कॉलम आहे त्याच्यात आपण काय केलं आहे, 2 रोज मर्ज केले आहेत फर्स्ट कॉलममध्ये. सो मी काय करते, सेकंड रोसाठी TR ओपन. ओके, देन फर्स्ट जो कॉलम आहे TD मध्ये आपण काय केलं, 2 रोज मर्ज केले आहेत. सो काय करणार मी, रो स्पॅन इक्वल टू 2. 2 रोज मर्ज केले, सो व्हॅल्यू काय पास केली, 2. ओके, सो जो फर्स्ट आता कॉलम क्रिएट केला आहे त्याच्यात व्हॅल्यू काय आहे, इनपुट डिव्हाइसेस. सो इथे काय एंटर करणार, इनपुट डिव्हाइसेस अँड TD क्लोज. ओके, सो फर्स्ट कॉलम क्रिएट केला. नेक्स्ट कॉलम काय आहे, सेकंड रो मधला माउस. सो अगेन TD माउस अँड TD क्लोज. ओके, सो सेकंड रो मधला सेकंड कॉलम आपण क्रिएट केला. आता थर्ड कॉलममध्ये आपण काय केलं, अगेन 2 रोज मर्ज केले आहेत थर्ड कॉलममध्ये. सो काय करणार, सेम TD ह्याच्यात आता ह्या कॉलममध्ये आपण 2 रोज मर्ज केले आहेत. सो रो स्पॅन इक्वल टू 2. अँड त्याच्यात व्हॅल्यू काय होती, आउटपुट डिव्हाइसेस. आउटपुट डिव्हाइसेस अँड TD क्लोज. ओके, आफ्टर दॅट सेकंड रो मध्ये किती 4 कॉलम्स होते ना. सो लास्ट कॉलम मध्ये कोणती व्हॅल्यू आहे, मॉनिटर. सो इथे काय, लास्ट TD मॉनिटर अँड TD क्लोज. ओके, सो सेकंड रो मध्ये 4 कॉलम्स होते ते आपण इन्सर्ट करून घेतले आहेत. सो सेकंड रो साठी जो आपण TR इथे ओपन केलेला तो कुठे, हिअर आय विल क्लोज दॅट TR. आता 2 कॉलम्स 2 रोज आपण क्रिएट केले आहेत. नाव लास्ट. आता लास्ट जो रो आहे त्याच्यात किती कॉलम्स राहिले, 2च कॉलम्स राहिले, कीबोर्ड आणि स्पीकर. बिकॉज फर्स्ट कॉलम होता तो आपण सेकंड रो मध्ये मर्ज केला आणि थर्ड कॉलम होता तो सुद्धा सेकंड रो मध्ये मर्ज केला. सो लास्ट कॉलम मध्ये राहिले किती एलिमेंट्स, कीबोर्ड आणि स्पीकर, 2च कॉलम्स राहिले. सो त्याच्यासाठी आपल्याला रो स्पॅन कॉल स्पॅन एंटर करायची काय गरज नाही आहे, डायरेक्टली आपण एंटर करून घेणार. TR थर्ड कॉलम क्रिएट केला, थर्ड कॉलममध्ये TR थर्ड रो क्रिएट केला. थर्ड रोमध्ये फर्स्ट कॉलम काय होता, कीबोर्ड. कीबोर्ड अँड देन TD क्लोज. आणि नेक्स्ट कॉलम काय होता, स्पीकर. स्पीकर अँड TD क्लोज. ओके, सो थर्ड रो मधले 2 जे कॉलम्स होते ते क्रिएट केले. अँड हिअर आय विल क्लोज द थर्ड रो. आफ्टर दॅट हे जे थर्ड टेबल होतं आय एम क्लोजिंग दॅट टेबल. देन बॉडी टॅग क्लोज अँड HTML क्लोज. आय विल सेव्ह दिस. ओके, या टेबलला बॉर्डर देऊया. सी इथे काय होतं आहे, मला फर्स्ट रोमध्ये जेवढे 4 कॉलम्स होते ते मी मर्ज केले आहेत. सो फर्स्ट रोमध्ये मला एकच एलिमेंट दिसतो आहे, डिव्हाइसेस. आता हा डिव्हाइसेस मला सेंटरला हवा आहे. सो मी कुठे यूज केलं आहे ते, TR फर्स्ट रो आहे ना डिव्हाइसेस. सो TRला मी अलाइन ॲट्रिब्यूट यूज करू शकते, सेंटर. रिफ्रेश दिस. ओके, सो हा मला सेंटरला मिळाला आहे. अँड इफ आय वॉन्ट टू डिस्प्ले दिस टेबल ऑन द सेंटर, देन काय करणार, इथे
जो टेबल आपण क्रिएट केला आहे त्या टेबलला कोणता ॲट्रिब्यूट यूज करणार, अलाइन इक्वल टू सेंटर. सो मला हे टेबल सेंटरला डिस्प्ले होत आहे. सो फर्स्ट 4 कॉलम्स मर्ज केले, देन सेकंड रोमध्ये दोन फर्स्ट कॉलम जो आहे त्याच्यात 2 रोज मर्ज केले, देन माऊस, आउटपुट डिव्हायसेस, मॉनिटर अँड स्पीकर. ओके. सो आता हे जर मला बोल्डमध्ये हवं असेल, डिव्हायसेस, इनपुट डिव्हायसेस अँड आउटपुट डिव्हायसेस, हे 3 कॉलम्स मला बोल्डमध्ये हवे आहे, तर मी काय यूज करणार आहे, TH टॅग यूज करणार. फर्स्ट कुठे, डिव्हायसेस मला बोल्डमध्ये हवा आहे. सो इथे जो TD आहे तो काय रिप्लेस करणार, तिथं TH. नेक्स्ट इनपुट डिव्हायसेस आहे तो मला बोल्डमध्ये डिस्प्ले करायचा आहे. सो TH अँड TH. आणि लास्ट आउटपुट डिव्हाइस जो आहे त्याच्यासाठी TH, सेव अँड ओके. सो हे काय होतं आहे, मला बोल्डमध्ये डिस्प्ले होतं. सो इफ आय वॉन्ट टू गिव्ह हेडिंग टू दिस टेबल लाईक कम्प्युटर डिव्हायसेस, सो मी काय यूज करणार, कॅप्शन टॅग यूज करतो. ओके. सो थर्ड टेबल आहे, ह्या टेबलच्या अंडर कॅप्शन कम्प्युटर डिव्हायसेस अँड कॅप्शन टॅग क्लोज. ओके. सो याला काय आलं, हेडिंग डिस्प्ले झालं या टेबलसाठी. इफ आय वॉन्ट टू गिव्ह कलर्स, कलरसाठी काय बघितलेलं आपण, BG कलर बघितलेलं. सो डिव्हायसेस, इनपुट डिव्हायसेस अँड आउटपुट डिव्हायसेस, या तिघांना जर आपल्याला येलो कलर द्यायचा आहे, सो काय करणार, डिव्हायसेस कुठे यूज केला आहे, सी हिअर. सो इन दिस TH आय विल यूज BG कलर इक्वल टू येलो. सी. नेक्स्ट कशासाठी करायचं होतं, इनपुट डिव्हायसेस. इनपुट डिव्हायसेस इथे यूज केलं आहे. सो हिअर अँड आउटपुट डिव्हायसेससाठी सुद्धा येलो कलर. सो सेव्ह हिअर. ओके. सो हे जे 3 कॉलम्स आहेत त्यांना येलो कलर हवा आहे, अँड जे रिमेनिंग आहेत त्याला स्काय ब्ल्यू कलर. ओके. सो ही माऊससाठी अँड मॉनिटरसाठी, आणि हे जे 2 कीबोर्ड अँड स्पीकर त्यांना स्काय ब्लू द्यायचा आहे. सो इथे BG कलर ॲज अ स्काय ब्लू. सो सी, इन दिस वे वी हॅव क्रिएटेड अ टेबल. सो कॉलम्स मर्ज करण्यासाठी वी हॅव यूज्ड कॉल स्पॅन ॲट्रिब्यूट, रोज मर्ज करण्यासाठी वी हॅव यूज्ड रो स्पॅन ॲट्रिब्यूट. These are the attributes of TR, TH and TD. So in this way we can create a table in a web page. So this was about a table tag. So that's all for today. जर काही क्वेरी असेल, हे प्रोग्राम्स तुम्ही ट्राय करून बघू शकता. काय क्वेरी आली then you can ask me at a lecture.